विशेषतः याला गेरूचं फिनिश केलेलं असतं. प्रतिमा सेमच असतात, पण हा भरीव सोन्यातला येतो. आणि हा कोल्हापूरचा कोल्हापुरी साज येतो. हाही विशेषतः पारंपरिक आणि खानदानी पेहरावाचा दागिना आहे. हा तन्मनी हा एक प्रकार जो आहे आपल्या इथे सर्वाधिक चालणारा आहे. विशेषतः याला मोती जे असतात ते कल्चर्ड स्वरूपाचे असतात. नेकलेस किंवा पुतळी हार म्हटला जातं याला. विशेषतः हा पूर्वीच्या काळी ज्या देवदेवतांच्या गळ्यात जे वापरलं जायचं त्याचाच यामध्ये जास्त समावेश केलेला आहे. व्हिडिओमध्ये आपण आज नेकलेसचं कलेक्शन बघणार आहोत. खूप सुंदर सुंदर याच्यामध्ये कलेक्शन आलेलं आहे. तर नक्की एकदा व्हिजिट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की स्किप न करता बघा, त्यामुळे तुम्हाला संपूर्ण कलेक्शन बघता येणार आहे. मी पुन्हा गाडगे ज्वेलर्स लक्ष्मण शाखेतर्फे नारायणपेठ कुंठे चौक लक्ष्मी रोड तर्फे मी प्रेझेंटेशन करतो आहे. माझं नाव आहे अजय शेठ. तर मग मी आपल्या ज्या काही पारंपरिक दागिन्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. तर त्यामध्ये हा जो आहे हा श्रीमंत हार आहे. हा चप्पल हार आहे. चप्पल हार साधारण एक 50 ते 55 ग्रॅमच्या दरम्यान येतात. 3 पदरी आहेत. यामध्ये साधारण एक पदर घेतला तर 15 ते 20 ग्रॅम मध्ये एक पदर होतो. बर 15 ते 20 ग्रॅम. आणि ह्यामध्ये हवे तेवढे पदर आपल्याला मिळतात. आणि विशेषतः ट्रेडिशनल दागिन्यांमध्ये हे आता परत ट्रेंड आलेला आहे याचा. हा जो आहे हा पोहे हार आहे. ह्याला पोह्यांसारखं चपटं डिझाईनिंग असतं म्हणून याला पोहे हार म्हटलं जातं. आणि याच्यामध्ये जर आपल्याला काही कस्टमाइज करायचं असेल तर ते पण आपण हो इनोव्हेशन यात करू शकतो ना. ओके, म्हणजे एखादी डिझाईन थोडीशी डिफरंट हवी असेल मॉडिफाय करू शकतो. ओके. त्याने आपल्या इथे हा सर्वाधिक चालणारा बकुळ फुलांचा बकुळ हार आहे. ओके, याला सर्वाधिक पसंती असते आपल्याकडे. तर याला बकुळ फुलांचा बकुळ हार म्हटलं जातं. आणि यामध्ये सुद्धा सर्वात बारीक फुलं, मध्यम फुलं आणि मोठ्या आकाराची फुलं असे 3 प्रकारांमध्ये येतो. आणि हवे तेवढ्या पदरांचा मिळतो. यामध्ये गळ्यालगतचा लफा स्टाईल सुद्धा येतो फॉर्म मध्ये. आणि ह्यामध्ये जसा रेग्युलर मध्ये जसा येतो त्याचप्रमाणे टेम्पल फिनिश मध्ये येतो, अँटिक फिनिश मध्ये येतो. ओके. याच्यामध्ये किती म्हणजे आपल्याला 2 पदरी वगैरे हवा असेल तरी पण आपण हो ह्यामध्ये बेसिकली एक पदर घेतला तर साधारण 20 ते 25 ग्रॅम मध्ये एक पदर होतो. 2 पदरी साधारण 50 ग्रॅम पर्यंत होतो. आणि 3 पदरी साधारण हा 7 सव्वा 7 तोळ्यांचा येतो. खूप सुंदर अशी डिझाईन आहे बघा. आणि याची कलाकुसर म्हणजे अगदी ही जी नजाकत आहे ती काही वेगळीच आहे. म्हणजे आपल्या इथे सर्वाधिक चालणारा आहे बकुळ हार. खूपच सुंदर आणि एकदम नाजूक कलाकुसर केलेली आहे बघा याच्यावरती बकुळ हाराची. आणि मग याच्यावरती कानातले वगैरे पण आपण करून घेऊ शकतो. याला पूर्ण सेटच येतो की यामध्ये जसं की अंगठी येते, कानातले येतात, बकुळ फुलांचे बकुळ तोडे येतात, बकुळ बँगल्स येतात, बकुळ फुलांचं मंगळसूत्र येतं. असं यामध्ये बरेचसे तुम्हाला प्रकार बघायला मिळतात. पण पुढचाही एक पाहणार आहोत तो लक्ष्मी हार पाहणार आहोत. हार आहे. ह्याला लक्ष्मीच्या प्रतिमा दिलेल्या असतात म्हणून याला लक्ष्मी हार म्हटलं जातं. हा जो आहे हा पेंडंट असलेला आहे. आणि यामध्ये जो दुसरा येतो तो बिना पेंडंटचा येतो. ह्यामध्ये कमीत कमी 10 ग्रॅम पासून सुरुवात होते. 10 ग्रॅम पासून. ओके. काठपदर साड्यांवरती पण विशेषतः जरी काठाच्या साड्यांवर, पैठणीवर वगैरे हे असे दागिने खूप शोभिवंत आणि छान दिसतात. खूपच सुंदर असा लक्ष्मी हार आहे बघा. 10 ग्रॅम पासून तुम्हाला हे मिळणार आहेत. सुंदर. पेंडंट मध्ये साधारण कमीत कमी 15 ते 20 ग्रॅम पासून सुरुवात. याचे पेंडंट चेंज करू शकतो ना आपण. हो, यामध्ये तुम्हाला लक्ष्मी पेंडंटच्या वेगवेगळ्या डिझाईन्स सुद्धा इनोव्हेशन्स केलेले. ओके. खूपच सुंदर असे हे लक्ष्मी हार आहेत बघा. मस्त असे यामध्ये साखळ्या आहेत आणि हे लक्ष्मी हार. पसंतीस उतरणारा गुलाब हार म्हणून येतो. याच्यावर विशेषतः गुलाबाची फुलं वापरलेली आहेत. तर त्यामुळे गुलाब हार आपल्या इथे सर्वाधिक प्रचलित आहे.
यामध्ये पेंडंट असलेलाही येतो आणि पेंडंट नसलेलाही येतो ओके. आणि त्यामुळे यंग जनरेशनला जास्त आवडीस उतरणारा असा दागिना आहे. वाव. त्याचप्रमाणे हा ऐश्वर्य संपन्नतेचा ऐश्वर्या हार आहे आणि ऐश्वर्यामध्ये भर पडते म्हणून ऐश्वर्या हार आपल्याकडे घेतला घेतला जातो. जातो. हा खूपच सुंदर आणि अशी नाजूक आणि त्याची कलाकुसर आहे कलाकुसर त्याच्यावर. छान आहे. विशेषतः त्यामध्ये रव्यांचं केलेलं काम आहे हां हां. त्यामुळे ते सर्वाधिक छान दिसतं आणि पेंडंट सुद्धा हलकंसं येतं त्यामुळे तोही आवडला जातो सगळ्यांना. त्याचप्रमाणे हा आहे तो मोहिनी हार आहे. हाही छान दिसतो. विशेषतः याला पदक असतं त्यामुळे हाही सर्वाधिक आपल्या इथे चालणारा पॅटर्न आहे. ओके. हा किती ग्रामचा आहे तरी? यामध्ये साधारण कमीत कमी 2-2.5 तोळ्यांपासून सुरुवात होते मग घ्याल तसे आहे. ओके. तर हा जो आहे हा 2.5 तोळ्यांचा आहे. बर. त्याचप्रमाणे हा आपल्याकडे सर्वाधिक चालणारा मोतीचूर हार आहे. ओके. विशेषतः मोतीचूर लाडवामध्ये जसं मोतीचुराचं काम केलं जातं त्याचप्रमाणे ह्यामध्ये बारीक रव्यांचं केलेलं काम असतं त्यामुळे तोही सर्वाधिक आपल्या इथे चालला जातो. तो मोतीचूर हार आहे. आणि आपले मेकिंग चार्जेस कसे आहेत? आपल्या इथे डिझाईननुसार आपण मजुरीचं स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. तो ट्रॅडिशनल पद्धतीचे तुम्ही हार जर घेतले तर त्याला कमीत कमी 15% सुरुवात होते. ओके. तेच जर तुम्ही हे अशा पद्धतीचे घेतले तर याला 15.5% आहे, 16.5% आहे. डिझाईननुसार त्याचे आपण मजुरीचं स्ट्रक्चर ठेवलेलं आहे. ओके. ती सुतरणारा गौरी हार आहे. विशेषतः गौरी हार आपल्या इथे सर्वाधिक चालला जातो कारण काय विशेषतः यामध्ये जुन्याकडून नव्याकडे फ्युजन वर्क केलेलं आहे तर त्यामध्ये 1 साइड ब्रोच येतं, 2 साइड ब्रोच येतं म्हणून हाही सर्वांच्या पसंतीस उतरणारा आहे आणि जुन्याकडे नव्यांकडे असल्याकारणाने हा सर्वाधिक घेतला जातो. तर हा जो आहे हा 2 साइडेड ब्रोचमध्ये आहे तसा 1 साइडेडमध्येही येतो. सर्व हे पारंपरिक दागिने आपण बघतोय बघा. सर्व जुने जी दागिने आहेत आपले ते सध्या फॅशनमध्ये पुन्हा आलेले आहेत त्यामुळे तुम्ही काठपदर साड्यांवरती खूप उठून दिसतात आणि एक मराठमोळा लुक असा आपल्याला येतो. त्याचप्रमाणे हा त्यातलाच 1 साइडेड ब्रोचमधला आहे आणि विशेषतः यामध्ये जो मण्यांचा वापर केलेला आहे तो त्यामध्ये जोंधळी मणी आहेत, हिराकंठी मणी असतात, भोपळी माळेचे मणी असतात. तर त्यामध्ये हे असे वेगवेगळ्या मण्यांचं इनोव्हेशन केलेलं असल्याकारणाने सगळ्यांच्या पसंतीस तो उतरला असा तो गौरी हार आहे. याचं काय वेट आहे? हा जो आहे साधारण हा 3.25 तोळ्यांचा आहे. तर तेच जर हा तुम्ही 2 साइडवाला घेतला तर हा 2.5-3 तोळ्यांचा आहे. ओके. 2 तोळ्यापासूनचे आहेत बघा हे हार. खूप सुंदर असे जोंधळी मणी आहेत त्याला. जोंधळी मणी आणि मध्ये मध्ये जे मोठे मणी आहेत त्याला भोपळी माळेचे मणी म्हणतात. भोपळी. ओके. हां, मोठे जे मणी आहेत ते भोपळी माळेचे मणी आहेत. त्याला भोपळ्याच्या आकाराचा शेप दिलेला आहे म्हणून त्याला भोपळी माळेचे मणी म्हटलं जातं. हा कोल्हापूरचा कोल्हापुरी साज येतो. हाही विशेषतः पारंपरिक आणि खानदानी पेहरावाचा दागिना आहे. तर याला दशावतारी म्हटलं जातं. तर यामध्ये 10 प्रतिमा वापरलेल्या असतात. तर त्यामध्ये चंद्र आहे, सूर्य आहे, मत्स्य आहे, कच्छ आहे, वराह आहे, नरसिंह आहे, ताईत आहे अशा 10 प्रतिमांचा समावेश असलेला आणि विशेषतः त्यामध्ये हिरवा आणि डाळिंबी खड्याचा वापर केलेला असतो त्याला दशावतारी म्हटलं जातं. तोच कोल्हापूरचा कोल्हापुरी साज. विशेषतः यामध्ये पारंपरिकमध्ये घेतला तर लाखेवरचा घेतला तर कमीत कमी 25 ग्रॅमपासून सुरुवात होते आणि यातलाच जर तुम्ही टेम्पल कलेक्शनमधला जर घेतला तर यामध्ये साधारण 50 ग्रॅमपासून सुरुवात होते. आणि विशेषतः याचं एक वैशिष्ट्य सांगायचं तर ह्याला जे असतात हे रेशमाचा धागा लावलेला असतो. मग तो भरीव जरी असला तरी आणि लाखेवरचा जरी असला तरी. आणि आत्ता सध्या खूप प्रचलित आहे आणि विशेषतः पैठणीवर वगैरे हा सर्वाधिक वापरला जाणारा असा खानदानी पेहरावाचा दागिना आहे. सर्व महिलांच्या आवडीचा आहे बघा. खूपच सुंदर असे त्याच्यामध्ये डिझाईन आणि कलाकुसर केलेले आहे. मोती पण बघू इथे मणी पण बघू शकता. डाळिंबी कलरचा आहे.
हा तन्मनी हा एक प्रकार जो आहे आपल्या इथे सर्वाधिक चालणारा आहे. विशेषतः याला मोती जे असतात ते कल्चर्ड स्वरूपाचे असतात आणि 3 प्रकारांमध्ये आपल्याकडे उपलब्ध असतो. तो हा जो आहे हा डाळिंबी खड्याचा आहे. ह्यातलाच एक हिरव्या खड्यांचा आणि एक पांढऱ्या खड्यांचा येतो आणि विशेषतः हा भरीव सोन्यातलं याचं खोड असल्या कारणाने सर्वांच्या पसंतीस उतरणारा असा हा दागिना आहे. गोल्डमध्येच आहे ना हे? हो, हे संपूर्ण भरीव सोन्यातला दागिना आहे. साधारण मिनिमम 2.5 ते 3 तोळे त्याचं वजन येतं. असा तो खानदानी पेहरावाचा दागिना आहे. पैठणी नऊवारीवरती हा जाणारा दागिना सुंदर असे 3 कलरमध्ये तुम्हाला हे खडे मिळणार. ते येलो फिनिशमध्ये आपण जसा कोल्हापुरी साज पाहिला तसा हा दाक्षिणात्य प्रकारातलाही आहे. विशेषतः याला गेरूचं फिनिश केलेलं असं. प्रतिमा सेमच असतात पण हा भरीव सोन्यातला येतो आणि याची पदकं जी असतात ती एकदम वेगवेगळ्या स्वरूपाची असतात. असा तो कोल्हापूरचा कोल्हापुरी साज आहे. याची संपूर्ण कलाकुसर आणि नजाकतच एकदम वेगळी असते आणि ह्याच्या प्रतिमा सुद्धा आखीव रेखीव दिसता आहेत. तो हा जो आहे साधारण 51 ग्रॅमचा भरीव सोन्यातला आपल्याकडे उपलब्ध आहे. नेकलेस हा प्रकार जास्त प्रमाणात वापरला जातो किंवा सर्वांच्या पसंतीस उतरणारा पुतळी नेकलेस किंवा पुतळी हार म्हटला जातं याला. विशेषतः हा पूर्वीच्या काळी ज्या देवदेवतांच्या गळ्यात जे वापरलं जायचं त्याचाच यामध्ये जास्त समावेश केलेला आहे. मग ती तुळजापूरची तुळजाभवानी असू देत किंवा कोल्हापूरची महालक्ष्मी असू देत, त्यांच्या गळ्यात जे दागिने वापरलेले असतात तेच या स्वरूपातले आहेत. त्यातला हा जो आहे हा दाक्षिणात्य प्रकारातला आहे. ह्यालाही म्हणजे लक्ष्मीचं केलेलं काम असतं आणि विशेषतः आखीव रेखीव कोरीव काम असल्या कारणाने हे सर्वाधिक पसंतीस उतरतात. हो हो, विथ कर्णफुलं आहेत. याला लक्ष्मी तोडाही येतो. ह्याला पेंडंट सेट येतो, मंगळसूत्र येतं लक्ष्मीचं.